नमस्कार मंडळी, क्रिश्वीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. ज्येष्ठ महिन्यामध्ये सुद्धा उकाडा चालू आहे आणि या उकाड्यामध्ये तुम्ही टाळल्या पाहिजेत अशा 12 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. चुकूनही त्या 12 गोष्टी खाऊ नका. स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला माहीत आहे का, ज्येष्ठ महिन्याच्या दुपारच्या तप्त वातावरणामध्ये तुमच्या स्वयंपाकघरातील अमृत विषामध्ये कसं बदलतं. तुम्ही आरोग्यासाठी बदाम खात आहात किंवा रात्री आरामासाठी थंड दही खात आहात, पण आयुर्वेद सांगतं की ह्या चुका तुमच्या शरीरातील आम्लभट्टीला इंधन पुरवत आहेत. सूर्य त्याच्या परमोच्च बिंदूवर असतो आणि तुमची पचनशक्ती मंदावलेली असते. म्हणून जर तुम्ही मी आता सांगणार असलेल्या 12 गोष्टी खाल्ल्या असतील तर विश्वास ठेवा, तुम्ही नकळतपणे हॉस्पिटलचं बिल भरण्याची तयारी करत आहात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर या जीवघेण्या उकाड्यापासून तुमचं रक्षण करण्यासाठी आली आहे. आपण त्या 12 गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या ह्या काळात तुमच्या शरीराचं सर्वात मोठा शत्रू आहेत. चला आजच्या विशेष भागाला सुरुवात करूया. जून महिन्याचा प्रकोप, तुमच्या स्वयंपाकघरातील 12 शत्रू. पहिला शत्रू आहे ते म्हणजे रात्रीचं दही, जो आरामात किंवा शिक्षा देतं. आपण अनेकदा दह्याला थंड पदार्थ समजतो, पण आयुर्वेदानुसार त्याचा गुणकारी प्रभाव असतो. या महिन्यामध्ये सूर्यास्तानंतर शरीराची चयापचय क्रिया म्हणजेच पचनसंस्था मंदावते. रात्रीच्या वेळी थंड दही खाल्ल्याने शरीरातील सूक्ष्म रक्तवाहिन्या बंद होऊ शकतात. त्यामुळे कफ आणि पित्त यांच्यामध्ये असंतुलन निर्माण होतं. रात्रभर दही पूर्णपणे पचत नाही आणि ते पोटातच सडू लागतं, ज्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये तयार होतात. यामुळे सकाळी उठल्यावर तुम्हाला घसा खवखवणं, सांधे जड वाटणं किंवा चेहरा सुजल्याचा अनुभव येतो. जर तुम्ही दररोज रात्री दही खात असाल तर त्यामुळे तीव्र आम्लपित्त किंवा त्वचेचे विकार होऊ शकतात. दही फक्त दुपारीच खावं आणि तेही अतिप्रमाणामध्ये नाही. भाजलेले जिरे आणि काळं मीठ मिसळलेल्या ताकाच्या स्वरूपातही तुम्ही दही खाऊ शकता. आणखी एक मुद्दा म्हणजे मोहरीचं तेल, जे पित्ताची भट्टी मानलं जातं. मोहरीचं तेल उत्तर भारतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. तथापि ज्येष्ठ महिन्याच्या उष्णतेमध्ये ते तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकतं. मोहरीचं तेल तिखट व अत्यंत उष्ण प्रकृतीचं असतं. जेव्हा बाहेरचं तापमान सुमारे 45 अंश असतं, तेव्हा मोहरीच्या तेलामध्ये शिजवलेलं अन्न, जड अन्न खाल्ल्याने तुमच्या रक्तातील उष्णता म्हणजेच पित्त वाढतं. यामुळे हात आणि पायांमध्ये जळजळ, डोळ्यांमध्ये लालसरपणा आणि घामाला तीव्र दुर्गंध येत असतो. हे तेल यकृताला उत्तेजित करतं, ज्यामुळे पोटामध्ये पेटके आणि अतिसारही होऊ शकतो. आयुर्वेद या काळात खोबरेल तेल किंवा शेंगदाणा तेलाची शिफारस करतो, जे शरीराला आतून थंड करतं. लक्षात ठेवा, या कडक उन्हामध्ये मोहरीचं तेल आगीत तेल ओतण्यासारखं काम करतं. मंडळी, आपण मेथीच्या दाण्यांबद्दल आता बोलूया, ज्यांना आतलं वाळवंट असं सुद्धा म्हटलं जातं. मेथीचे दाणे औषधी गुणधर्मांचा खजिना आहे, पण ज्येष्ठ महिन्यामध्ये ते दुष्काळाचे शत्रू बनतात. मेथी स्वभावाने कोरडी असते. ती शरीराला नैसर्गिक ओलावा आणि स्निग्धता शोषून घेते. जर तुम्ही मधुमेह किंवा सांधेदुखीसाठी मुठभर मेथी खात असाल तर काळजी घ्या. या ऋतूमध्ये मेथी तुमच्या शरीरातील ऊतींना आतून कोरडं करते, ज्यामुळे तीव्र निर्जलीकरण, लघवी करताना जळजळ आणि मूळ व्याधीसारख्या समस्या अचानक उद्भवू शकतात. जर ते अत्यंत आवश्यक असेल तर ते रात्रभर पाण्यात भिजवून अगदी कमी प्रमाणामध्ये सेवन करा. तथापि या ऋतूत मेथीच्या दाण्यांऐवजी बडीशेप किंवा धणे घालून तयार केलेलं पाणी पिणं चांगलं आहे, कारण ते शरीरातील ओलावा टिकवून ठेवतात. मंडळी, चौथा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुकामेवा. हा पित्ताचा राजा आहे. म्हणजेच बदाम, अक्रोड आणि पिस्ता हे शक्तीचा खजिना मानले जातात. तथापि ज्येष्ठ महिन्यामध्ये ते पित्ताचा राजा मानले जातात. सुक्या मेव्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज आणि उष्णता असते. न भिजवता सुका मेवा खाणं म्हणजे थेट यकृतावर हल्ला करण्यासारखं आहे, ज्यांच्या उष्ण स्वभावामुळे शरीराचं तापमान बिघडतं. यामुळे अचानक नाकातून रक्त येणं किंवा चेहऱ्यावरती मोठे मोठे पुरळ येणं होऊ शकतं. या महिन्यामध्ये त्यांना किमान 10 ते 12 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवणं हे सामान्य आहे. त्यांना पाण्यात भिजवल्याने त्यांची उष्णता कमी होते, ज्यामुळे ते पचायला सोपे जातात. न भिजवलेले सुके मेवे खाणे म्हणजे शरीरामध्ये आम्ल तयार करण्यासारखं आहे. मंडळी, 6वा मुद्दा आहे तो म्हणजे उडीद डाळ. ही एक जड दगडासारखी आहे.
मंडळी, आयुर्वेदामध्ये उडीद डाळ ही सर्वात जड आणि पचायला सर्वात कठीण डाळ मानली जाते. या महिन्याच्या उष्णतेमध्ये आपली पचनशक्ती, जिला जठराग्नी म्हटलं जातं, आधीच मंदावलेला असतो. त्यामुळे उडीद डाळ, दहीवडे, कचोऱ्या खाल्ल्याने तुमच्या पचनसंस्थेला जास्त काम करावं लागतं. ही डाळ इतकी उष्णता किंवा गॅस निर्माण करते की तुम्हाला दिवसभर सुस्त आणि अस्वस्थ वाटेल. यामुळे नसांमध्ये अडथळा देखील निर्माण होतो, ज्यामुळे सांधेदुखीसुद्धा होऊ शकते. आणि त्याचबरोबर सांधेदुखी जर असेल तर ती वाढूसुद्धा शकते. या महिन्यामध्ये उडीद डाळ पूर्णपणे सोडून द्या आणि मूग डाळीशी मैत्री करा, ज्यामुळे तुमच्या पोटाला नक्कीच आराम मिळेल. मंडळी, 7वा मुद्दा जो आहे तो म्हणजे खजूर, म्हणजे उष्णतेचा स्फोट. तर मंडळी, खजूर शक्तिशाली मानले जातात, पण ते वाळवंटी फळ नाही, फळ आहे. भारतीय मैदानी प्रदेशामध्ये जिथे उष्णतेच्या लाटा असतात आणि खजूर अत्यंत उष्ण स्वभावाचं असतं, या दोन्हींच्या एकत्रित परिणामामुळे शरीराचं संतुलन बिघडतं. ज्येष्ठ महिन्याच्या दुपारी खजूर खाल्ल्याने पित्त थेट वाढतं. यामुळे शरीरातील उष्णता अचानक वाढू शकते, ज्यामुळे चक्कर येणं किंवा अस्वस्थता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला ॲनिमियासारखे हे खजूर घ्यायचे असतील तर एक खजूर रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घ्या. लक्षात ठेवा की या ऋतूमध्ये न भिजवलेल्या खजुरामुळे तुमच्या रक्तदाबावरती सुद्धा परिणाम होऊ शकतो. मंडळी, 8वा मुद्दा आहे ते म्हणजे सुंठ, ज्याला ॲसिड सप्लिमेंट्स किंवा आम्लता कमी करणारा पूरक म्हणणं योग्य ठरेल. सुंठ उन्हाळ्यासाठी वरदान नसून हिवाळ्यासाठी आहे, पण या महिन्यामध्ये ते ॲसिडसारखं काम करतं. सुंठ ही ताज्या आल्यापेक्षा कित्येक पटीने उष्ण आणि खूप कोरडी असते. ती शरीरातील जलतत्व कमी करते. जर तुम्ही या ऋतूमध्ये सुंठीचा काढा किंवा चहा प्यायलात तर ते तुमच्या पोटाच्या आतील आवरणाला इजा पोहोचवू शकतं. यामुळे तीव्र निर्जलीकरण आणि पिवळी लघवी होऊ शकते. उन्हाळ्यामध्ये सुक्या आल्याऐवजी ताजा पुदिना किंवा कोथिंबीर वापरण्याची खात्री करा. यामुळे तुमचं यकृत थंड होईल आणि तुम्ही निरोगी राहाल. मंडळी, पुढचा 9वा मुद्दा आहे तो म्हणजे उष्ण फळांशी संबंधित, म्हणजेच आंबा आणि पपई. मंडळी, सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं, परंतु त्याचा स्वभाव उष्ण आहे. जर तुम्ही बाजारातून थेट आंबा खाल्ला तर तुमच्या चेहऱ्यावरती आनंदाची लाट येईल. आंब्यामध्ये असलेले फायटो ॲसिड शरीरातील उष्णता वाढवतात. मंडळी, खाण्यापूर्वी किमान 4 तास पाण्यात भिजवणं फार गरजेचं आहे. हा एक जीवनरक्षक उपाय आहे. त्याचप्रमाणे पपई देखील गर्भाशय आणि पोटातील उष्णता वाढवते, ज्यामुळे अतिसार होऊ शकतो. या महिन्यामध्ये या पिकांऐवजी तुम्ही टरबूज किंवा खरबूज खाऊ शकता, ज्या 90% जास्त पाणी त्याच्यामध्ये असतं आणि ते शरीर थंड ठेवतात. मंडळी, पुढचा 10वा मुद्दा म्हणजे असा आहे की मोहरीमुळे खाज सुटते. मोहरीचा वापर सामान्यतः अन्नाला फोडणी देण्यासाठी केला जातो. तथापि ज्येष्ठ महिन्यामध्ये मोहरीच्या दाण्यांचे अगदी थोडंसं सेवन देखील मोठ्या समस्या निर्माण करू शकतं. मोहरीचे दाणे अत्यंत तिखट आणि पित्तवर्धक असतात. ते घाम ग्रंथींना उत्तेजित करतात, ज्यामुळे दुर्गंधीयुक्त घाम येतो आणि त्वचेवर पुरळ वाढते. या महिन्यामध्ये मोहरीच्या दाण्यांऐवजी फोडणीसाठी जिरे, बडीशेप किंवा कलोंजीचा वापर करा. हे घटक केवळ अन्न अधिक सुपकर बनवत नाही तर रक्त थंड करण्याससुद्धा मदत करतात. आता एका विशेष गोष्टीबद्दल बोलूया, ते म्हणजे चहा आणि कॉफी, ज्यांना आपण अनेकदा लोकांना गोंधळात टाकतं. उन्हाळ्यामध्ये जेव्हा तुम्हाला चहा किंवा कॉफी पिण्याची इच्छा होते तेव्हा तुम्ही त्याला एक फसवणूक समजू शकता. या चहामधील कॅफीन शरीरातील पाणी जे आहे ते कमी करतं. ते मूत्रपिंडांना अधिक काम करण्यास भाग पाडतं, ज्यामुळे वारंवार लघवी होते आणि शरीरातील महत्त्वाचं पाणी कमी होतं. चहा प्यायल्यानंतर येणाऱ्या घामाला लोक अनेकदा थंडावा समजण्याची चूक करतात, पण प्रत्यक्षात त्यामुळे शरीरातील आर्द्रता कमी होते. या महिन्याच्या दुपारच्या वेळी कॅफीनचं सेवन केल्यास अस्वस्थता आणि बेचैनी येते. त्यामुळे ऐवजी तुम्ही सत्तू सरबत, बेलाचा रस किंवा नारळाचं पाणी पिऊ शकता. यामुळे तुमचं शरीर हायड्रेटेड आणि ताजतवानं राहील. मंडळी, तळलेले पदार्थ हे पचनासाठी त्रासदायक असतात. ज्येष्ठ महिन्यामध्ये समोसे, पकोडे किंवा पुऱ्या हे तुमचं सर्वात मोठं शत्रू आहेत. अतिरिक्त तेल आणि तूप पचवण्यासाठी शरीराला भरपूर रक्त आणि ऊर्जेची गरज असते. मंडळी, ज्येष्ठ महिन्यामध्ये म्हणजेच उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी त्वचेकडे रक्तप्रवाह जास्त असतो.
यामुळे पोटाकडे होणारा रक्तप्रवाह कमी होतो आणि अशा परिस्थितीमध्ये जड तेलकट अन्न अनेक तास पोटात राहिल्याने ते सडतं आणि विषारी द्रव्ये तयार होतात. यामुळे सुस्ती, यकृताची सूज, भूक न लागणं यांसारख्या समस्या उद्भवतात. या उन्हाळ्यामध्ये शक्य तितके उकडलेले आणि वाफवलेलं अन्न खा. मंडळी, आज आपण चर्चा केलेल्या 12 गोष्टी केवळ ते खाद्यपदार्थ नाही आहेत, तर हजारो वर्षे जुन्या आयुर्वेद शास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. आयुर्वेद हे केवळ कपाटात ठेवलेले जुनं पुस्तक नाही आहे, ती जगण्याची एक कला आहे. आयुर्वेदानुसार ज्येष्ठ महिन्यातील म्हणजेच मे आणि जूनमध्ये कडक ऊन हे आपल्या शरीरासाठी अग्निपरीक्षा असते. अग्निपरीक्षा यासाठी कारण बाहेरील तापमान खूप जास्त असतं आणि शरीरातील पाणी कमी झालेलं असतं. मंडळी, जेव्हा बाहेरील तापमान 45 ते 48 अंशांपर्यंत पोहोचतं तेव्हा आपल्या शरीराला थंड राहण्यासाठी संघर्ष करावा लागतो. जर आपण वर्षानुवर्ष करत आलेल्या त्याच जुन्या चुका करत राहिलो, जसं की रात्री दही खाणं किंवा भिजवलेले बदाम खाणं, तर आपण स्वतःचाच शत्रू बनतो. लक्षात ठेवा, तुमचं स्वयंपाकघर हे तुमचं पहिलं औषधालय आहे. जर तुम्ही योग्य वेळी योग्य गोष्टी खाल्ल्या तर ते तुम्हाला महागड्या औषधांची किंवा मग डॉक्टरांची गरज भासू देणार नाही. मंडळी, मी तुमच्यासाठी या व्हिडिओचा थोडक्यात आढावा घेत आहे. या व्हिडिओमध्ये मी उन्हाळ्यामध्ये हलके पदार्थ, ताजे पदार्थ आणि भरपूर द्रव पदार्थ कसे घ्यावेत हे सांगितलं आहे. मोहरीच्या तेलाऐवजी खोबरेल तेलाचा पर्याय निवडा. उडीद डाळीऐवजी मूग डाळीशी मैत्री करा. चहा आणि कॉफीमधील कॅफीन टाळा आणि त्याऐवजी तुम्ही सत्तू किंवा बेलफळाच्या सरबताचा आनंद घ्या. उन्हाळा म्हणजे जेवण टाळणं असं नाही, तर सजगतेने जेवण करणं आहे. जर तुम्हाला आंबे आवडत असतील तर तुम्ही ते नक्कीच खाल्ले पाहिजे, पण खाण्यापूर्वी 4 तास आधी ते थंड करून घ्यावे. जर तुम्हाला आमटी आवडत असेल तर तुम्ही ती पातळ करून खाऊ शकता. मंडळी, छोटे बदल नेहमीच वेगळे परिणाम देतात. तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे आणि या कडक उन्हातही तुम्ही आणि तुमचं कुटुंब ताजंतवानं आणि उत्साही राहावं हे सुनिश्चित करणं हेच माझं एकमेव ध्येय आहे. आता मेन गोष्ट आहे, या 12 चुकांपैकी तुम्ही सर्वात जास्त कोणती चूक करत होता हे मला कमेंट बॉक्समध्ये प्रामाणिकपणे सांगा. तुम्ही सुद्धा रात्री फ्रीजमधील थंड दही खात होता का? किंवा तुम्ही सुद्धा न भिजवलेला सुकामेवा खायला सुरुवात केली होती का? तुमच्या कमेंट्समुळे मला केवळ प्रेरणाच नाही तर तुमच्या चुकांमधून शिकण्याची संधीसुद्धा मिळते. आजची माहिती तुम्हाला थोडी जरी उपयुक्त वाटली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा. तुमचं लाईक मला सांगतं की माझे प्रयत्न फळाला येत आहेत. आणि हो, कृपया हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करा जे स्वतःच्या आणि तुमच्या आरोग्याबद्दल निष्काळजी आहेत. विशेषतः घरातील वडीलधाऱ्या व्यक्ती आणि मुलांसोबत शेअर करा, कारण उष्णतेचा सर्वात जास्त त्रास त्यांनाच होतो. शेवटी मी एवढंच सांगेन की मंडळी, जर तुमच्याकडे आरोग्य असेल तर तुम्हाला सर्व काही शक्य आहे. एक गोष्ट आहे, तुम्ही निरोगी असाल तर तुम्ही जगातील सर्व आनंदांचा उपभोग घेऊ शकता. आयुर्वेद आणि नैसर्गिक पद्धतींद्वारे तुम्हाला निरोगी ठेवणं हेच माझं या चॅनलवरील ध्येय आहे. मला हेच तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल आणि तुम्ही जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब बटनावरती क्लिक करा आणि बेल आयकॉन चालू करा, जेणेकरून तुमचा पुढचा व्हिडिओ चुकणार नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्यामध्ये उष्माघातापासून बचाव करणाऱ्या 5 जादुई पेयांबद्दल चर्चा करणार आहोत, जी तुम्ही घरी फक्त 2 मिनिटांमध्ये बनवू शकता. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आपल्या प्रियजनांची काळजी घ्या, भरपूर पाणी प्या, आनंदी राहा आणि निसर्गाशी जोडलेले राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.